न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। 6 मार्च रोजी होणाऱ्या धरणे आंदोलन संदर्भात मुख्य समन्वयक राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना नाशिक जिल्हा शाखेच्या वतीनं 3 मार्च रोजी नाशिक महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत धरणे आंदोलनात एकूण 17 मागण्या महाराष्ट्र शासन स्तरावरून मान्य करून घेण्यासाठी नियोजन करण्यात आले। सदरच्या बैठकीस नुकतीच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नाशिक जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीची प्रस्तावना संघटनेचे सरचिटणीस उमेश देशमानकर यांनी मांडली। बैठकीत राज्य शासनाच्या विविध विभागाच्या राज्य शासकीय निमशासकीय प्रत्येक संघटनेतील पदाधिकारी यांनी आपापल्या कार्यालयात आपापल्या सोयीनुसार धरणे आंदोलन करून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ 2 ते 4 या वेळेत धरणे आंदोलनात सहभागी व्हावे आणि आपल्या मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना देण्यात यावे असे जाहीर करण्यात आले। नमस्कार, मी दिनेश वाघ, नाशिक जिल्हा समन्वय समिती पदाधिकारी। राज्यात गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 रोजी राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी आणि विविध संघटनेचे पदाधिकारी हे 2 तास धरणे आंदोलन करतील। सदरचे धरणे आंदोलन हे दुपारच्या 17 आहे। दुपारी 2 ते 4 या दरम्यान सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर उभे राहतील आणि आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी उदाहरणार्थ रिक्त जागा भरा, कंत्राटी कामगारांना कायम करा, जुनी पेन्शन संदर्भात जे प्रलंबित ठेवलेले जे आहे ते शासन त्वरित लागावे करे यासाठी 2 तास आम्ही धरणे आंदोलन करून शासनास लक्ष वेधू इच्छितो। धन्यवाद। गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी हे सातत्याने आंदोलन करत आहेत, परंतु सरकार या कुठल्याही गोष्टीकडे दखल न घेतल्यामुळे येत्या 6 तारखेला गुरुवार रोजी 2 तासाचं या ठिकाणी धरणे आंदोलन केलेले आहे आणि पूर्ण शिक्षक राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे निम सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी या आंदोलनात पूर्ण ताकदीने या ठिकाणी उतरणार आहे। प्रत्येक तालुक्यात प्रत्येक पंचायत समिती तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलन करून एक शासनाला लक्षवेध करण्याचं काम आम्ही सर्व कर्मचारी या माध्यमातून करणार आहे। जय हिंद, जय संघटना।